नमस्कार. कशा आहात सगळे? आज पुन्हा एकदा आपण भेटतोय. स्टॉक मार्केट आणि बरेच काही या सिरीजमध्ये आजचा फंडामेंटल अनालिसिसचा हा 6वा एपिसोड आहे आणि ऑलमोस्ट आपण एंडच्या जर्नीकडे पोहोचतोय, स्पेसिफिकली फंडामेंटल अनालिसिसमध्ये. आणि आजच्या या पर्टिक्युलर एपिसोडमध्ये आपण 3 महत्त्वाचे मुद्दे डिस्कस करणार आहोत. आपण पटकन स्क्रीनवरती जाऊयात आणि आजच्या या डिस्कशनला सुरुवात करूयात. सो आज जे 3 मुद्दे आपण डिस्कस करणार आहोत त्याच्यामध्ये एक आहे प्लेजिंग पर्सेंटेज, पब्लिक होल्डिंग आणि कॅश फ्लो. सो फंडामेंटल अनालिसिसमध्ये हे 3 मुद्दे कसे इन्फ्लुअन्स करतात हे आपण एक एक समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. आता प्लेजिंग पर्सेंटेज म्हणजे काय आहे हे पण आपण समजून घेऊयात. त्यासाठी आपल्याला थोडंसं इंटरनेटचा वापर करावा लागेल. लेट मी टेक यू ऑन द इंटरनेट. Yes. So go on the screener. Let's search for maybe Tata Motors. Yes. So त्यांचं प्लेजिंग पर्सेंटेज 0 आहे. प्लेजिंग पर्सेंटेज म्हणजे काय? एक उदाहरण घेऊया. असं समजूयात की एक कंपनी आहे आणि त्या कंपनीचा टोटल मार्केट कॅपिटल 10,000 कोटी इतका आहे. त्या 10,000 कोटीपैकी 25% जो स्टेक आहे तो पब्लिककडे आहे, म्हणजे 75% स्टेक कंपनीकडे आहे. आता पब्लिकमध्ये फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत, डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्स आहेत, म्हणजे 75 स्टेक हा प्रोमोटर्सकडे आहे आणि बाकीचा 25 स्टेक हा बाहेर दिलेला आहे. आता 75% म्हणजे 10,000 कोटीच्या 75% म्हणजे साधारण 7,500 कोटी इतका येईल. आता या 7,500 कोटीच्या जर 10% प्लेजिंग पर्सेंटेज आहे असं म्हटलं तर याचा अर्थ काय होईल, तर साधारण याचं मिनिंग असं होईल की 750 कोटीचे स्टेक किंवा स्टॉक्स हे कंपनीने कोणत्या तरी एका बँकेमध्ये किंवा मोठ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूट्समध्ये प्लेज केलेत आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये कर्ज घेतलंय. आता टाटा मोटर्समध्ये जर बघायला गेलो तर आपण तर प्लेजिंग पर्सेंटेज 0 आहे. ठीक आहे. याचा अर्थ काय, टाटा मोटरकडे स्वतःचं होल्डिंग 46.4% आहे. त्यातलं त्यांनी कोणतेही स्टेक्स कुठेही प्लेज केलेले नाही आहेत. दुसरं उदाहरण घेऊयात. मे बी आय थिंक एशियन पेंट्स. सो एशियन पेंट्स काय म्हणतंय, त्यांचं जे प्लेजिंग पर्सेंटेज आहे ते किती आहे, 6.58%. सो 6.58% ऑफ वॉट, की जे प्रमोटरकडे 52.6%चे स्टेक्स आहेत त्याच्या 6.58% हे प्लेज केलेलं आहे. आता आपल्याला प्लेजिंग पर्सेंटेज काय आहे हे लक्षात आलं. मग फंडामेंटल अनालिसिसमध्ये नेमकं आपल्याला काय करायचं आहे ते समजून घेऊयात. सो एकतर प्रोमोटर्सचा हा स्वतःचा कॉल असतो. त्यांच्याकडे बॉरोइंग करण्यासाठी खूप सारे प्रकार असतात, जसं की ते डिरेक्टली कर्ज काढू शकतात बिझनेस प्लॅन आणि या त्या गोष्टींमध्ये. आणि दुसरा हा एक मार्ग असतो, मग डिरेक्टली जर त्यांना त्यांच्या बिझनेसवरती लोन जर मिळत असेल तर मग ते का स्वतःचे स्टॉक ठेवून प्लेज करून कर्ज काढतात, तर त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे, कारण रेट ऑफ इंटरेस्ट जो बसतो तो कम्पॅरेटिव्हली कमी बसतो. त्याच्यामुळे खूप साऱ्या कंपन्या स्वतःचे स्टॉक्स प्लेज करण्यामध्ये प्रिपरेशन देतात, म्हणजे एक त्याला थोडंसं महत्त्व देतात. पण प्रत्येक कंपनीचं स्वतःचं त्याचं अंडरस्टँडिंग असतं. आता आरबीआय काय म्हणते, ज्यावेळी एखादी कंपनी स्वतःचे स्टॉक प्लेज करण्यासाठी जाते आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये पैसे मागते बँकांकडे, त्यावेळी आरबीआय असं म्हणतं की आत्ताचा जो प्रेझेंट व्हॅल्यू आहे स्टॉकचा, फॉर एक्झाम्पल एखाद्या स्टॉकची व्हॅल्यू 500 रुपये आहे, तर ओनली 250 रुपीज विल बी गिवन ॲज अ मे बी बॉरोईंग किंवा कर्ज म्हणून कंपनीला दिलं जाऊ शकतं. सो फॉर एक्झाम्पल कंपनी 500 रुपयाच्या किमतीला आजचा स्टॉकचा प्राइस हा 500 रुपये आहे आणि त्या प्राइसला स्वतःचा स्टॉक प्लेज करते, तर त्यांना मिळणारी व्हॅल्यू ही 250 रुपीज असते. कारण ते त्यांचे असेट जरी असले तरी आरबीआयचा एक स्टँडर्ड रूल आहे जो फॉलो केला जातो. मग आपल्याला नेमकं काय बघायचं आहे, व्हॉट इज आवर कॉल ऑन दिस ऑल ऑफ द डिस्कशन, तर हे आहे की कोणत्याही कंपनीचं प्लेजिंग पर्सेंटेज हे 5%च्या वरती नसलं पाहिजे. सो दॅट इज आवर टेकिंग पॉईंट.
की ठीक आहे तुमच्याकडे इतका स्टेक आहे, त्यातला तुम्ही स्वतःचा स्टेक प्लेज करताय, तुम्ही कर्ज आणताय, बॉरोईंग घेताय, बिझनेस डेव्हलपमेंटसाठीच घेत असाल, काही हरकत नाहीये, बट दॅट शुड नॉट बी मोर दॅन 5%. दॅट इज आवर रूल. सो आपण जेव्हा फंडामेंटल अनालिसिस करू आणि ज्यावेळी एखादी कंपनी आपण अनालाइज करतोय तेव्हा आपण प्लेजिंग पर्सेंटेजला ज्यावेळी अनालाइज करू तेव्हा आपण असं म्हणू की 5%च्या वरती जर असेल तर आपण ती कंपनी सध्याला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी कन्सिडर करणार नाही आहोत. सो दिस इज ऑल अबाउट दी प्लेजिंग पर्सेंटेज. नाउ लेट्स कम टू दी पब्लिक होल्डिंग. पब्लिक होल्डिंग समजण्याआधी एक शेअर होल्डिंग पॅटर्न समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ज्यावेळी कंपनी एखादी लिस्ट होते मार्केटमध्ये त्यावेळी त्या कंपनीचं साधारण शेअर होल्डिंग पॅटर्न अशा पद्धतीने दिसतं. काय दिसतं याच्यामध्ये? एकतर प्रोमोटर्स होल्डिंग आहे, म्हणजे जे स्वतः कंपनीचे डिरेक्टर्स असतात, ओनर्स असतात, त्यांच्याकडे काही स्टेक असतो. त्यानंतर इन्स्टिट्यूशनल शेअर्स होल्डिंग असतात. जसं मी सातत्यानं म्हणत असतो, फॉरेन इन्व्हेस्टर्स, आपल्या स्वतःच्या देशामधले इन्व्हेस्टर्स, मोठमोठे म्युच्युअल फंड्स कंपनीज अँड ऑल. सो त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. आणि मग जे रिटेल इन्व्हेस्टर्स असतात ज्यांना आपण पब्लिक शेअर होल्डिंग असं म्हणतो, सो ते शेअर होल्डर्स सुद्धा याच्यामध्ये असतात. सो मग त्यातला प्लेजिंग पर्सेंटेज जो प्रोमोटरमध्ये जातो. सो बेसिकली मी याच्यामध्ये 0 दाखवलंय. मग नेमकं आत्ता आपल्याला पब्लिक होल्डिंगमध्ये काय बघायचं? सो आपल्याला शेअर होल्डिंग पॅटर्नमध्ये बाकी कुणाकडे किती आहे ह्याच्याशी जास्त काहीच मतलब नाही आहे. 2 गोष्टी प्रायोरिटी ज्या आहेत त्या, पब्लिककडे कोणत्याही कंपनीचे स्टॉक्स 30% पेक्षा जास्त असता कामा नयेत. मग प्रश्न पडेल असं का? कारण पब्लिक जे आहे ना ते युनायटेड नाही आहे, हे डिस्ट्रीब्युटेड चॅनल आहे. म्हणजे जर पब्लिककडे 30% जास्त स्टेक्स असतील तर त्या कंपनीमध्ये मुवमेंट क्रिएट नाही होणार. जो सातत्याने आपण सायकोलॉजिकल थिंकिंग, इन्व्हेस्टर्स काय थिंक करतात याच्यावरती विचार करतो ना, त्याच्यामधलं हे लॉजिक आहे. जर मोठमोठे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स जर ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टेड असतील तर ते लोक या कंपनीला वरती जाऊन घेऊ शकतात. पण तेच मोर दॅन 30% स्टेक हा जर पब्लिककडेच असेल तर कदाचित ती कंपनी वरती नाही जाऊ शकणार. त्याच्यामुळे 2 पॅटर्न आहेत. एक आहे की पब्लिककडे 30% पेक्षा जास्त जर स्टेक्स असतील तर आपल्याला जपून राहायचं आहे त्या कंपनीमध्ये. मी तर सजेस्ट करेन की तुम्ही नाहीच इन्व्हेस्ट कराल तर चांगलं आहे. आणि प्रमोटर्सकडे सुद्धा चांगला स्टेक असणं गरजेचं आहे. आता तुम्ही जर HDFC सारख्या कंपनीमध्ये गेला तर तिथं प्रमोटर्सकडे तुम्हाला काही स्टेकच दिसणार नाही, कारण दॅट इज कम्प्लिटली ड्रिव्हन बाय फॉरेन इन्व्हेस्टर्स आणि बिग इन्स्टिट्यूशनल बायर्स. सो त्या केसमध्ये पब्लिक होल्डिंग आपल्याला बघायचं आहे. एशियन पेंट जर आता ओपनच आहे तर एकदा आपण शेअर होल्डिंग पॅटर्नमध्ये जाऊन बघूया. सो शेअर होल्डिंग पॅटर्न ओपन केलाय मी. ह्याच्यामध्ये काय दिसतंय? प्रोमोटर्सकडे कन्सिस्टंटली 52% आसपास स्टेक आहे. देन जर आपण सगळ्यात बॉटमला खाली येऊन बघितलं तर पब्लिककडे होल्डिंग साधारण 20% आसपास खेळतंय. सो दॅट इज ओके. बट मोर दॅन 30% जर असेल, इट इज अ कम्प्लिटली नॉट युनायटेड पीपल, त्यांच्याकडे तो स्टेक आहे आणि कदाचित त्या कंपनीमध्ये मोमेंटम क्रिएट करणं थोडंसं डिफिकल्ट होऊ शकतं. सो पब्लिक होल्डिंगमध्ये आपला टेक असा आहे की मोर दॅन 30% पब्लिक होल्डिंग जर असेल तर अशा कंपन्या आपण अवॉइड करू. तुम्ही एक गोष्ट सातत्याने बघत असाल की जेव्हा आपण फंडामेंटल अनालिसिस करतोय ना, मी नेमकं काय अवॉइड करायचं याच्यावरती बोलतोय. सिलेक्शन काय करायचं आहे, एकदा अवॉइडिंग समजलं की सिलेक्शनचा पोर्शन आपोआप निघून येईल आणि तो फंडामेंटल अनालिसिसच्या शेवटच्या व्हिडिओमध्ये तुमच्या आरामात लक्षात येईल. येस, पुढे जाऊया. पुढे जाण्याआधी हा व्हिडिओ जेव्हा मी बनवतोय तेव्हा नुकताच माझा वाढदिवस होऊन गेलाय, त्यामुळे या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला 2 गिफ्ट देण्याचं ठरवलंय. सो यू मस्ट बी वेटिंग फॉर इट. खरं तर गिफ्ट तुमच्याकडून घेतलं पाहिजे, बट आय एम गोइंग टू गिव्ह यू समथिंग स्पेशल ॲट द एंड ऑफ दिस व्हिडिओ. सो नाऊ लेट्स टॉक अबाउट दी कॅश फ्लो. तुम्ही म्हणत असाल ओके आपण इतक्या गोष्टी बघितल्यात, देन वाय कॅश फ्लो मॅटर्स? इट रिअली मॅटर्स. सो हाऊ? सो कॅश फ्लो आधी काय आहे समजून घेऊया. इट्स अ नेट अमाऊंट ऑफ कॅश की ज्यावेळी कोणतीही कंपनी कोणताही प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करते, देन सेल्स इज देअर. म्हणजे ते भलेही फायनल प्रोडक्ट जरी बनवत नसले, काही रॉ मटेरियल जरी बनवून देत असते दुसऱ्या कंपन्यांना, देन दॅट सेल इज देअर. मग सेल झाल्यानंतर एखाद्या कंपनीला जेव्हा ते इन्व्हॉइस रेज करतात आणि ती कंपनी जेव्हा पेमेंट करते त्यावेळी इन टर्म्स ऑफ कॅश, इन टर्म्स मे बी ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स, सो ती अमाऊंट येणं त्याला कॅश फ्लो असं म्हटलं जातं.
याचं इम्पॉर्टन्स कसं आहे ते मी तुम्हाला समजावून सांगतो. सो एक उदाहरण घेऊयात आपण. माझाच व्यवसाय असं पकडूयात आपण. माझा व्यवसाय आहे आणि मी प्रत्येक महिन्याला जवळजवळ 50 कोटीचा सेल करतोय. ठीक आहे, म्हणजे आपण जेव्हा सेल आणि बाकीचे फंडामेंटल अनालिसिस बघू ना ते खूप छान दिसतात. मी 50 कोटीचा प्रत्येक महिन्याला सेल करतोय आणि माझ्याकडे फक्त 10 कोटी येत आहेत. इज इट रिअली वर्थ? म्हणजे मी 50 कोटीचा सेल करतोय आणि माझ्या कंपनीमध्ये फक्त 10 कोटी येत आहेत. 50 कोटीचा सेल करण्यासाठी माझ्याकडे किती मोठी मॅन पॉवर असेल, किती मशिनरीज असतील, मला किती गोष्टींवरती खर्च करावा लागत असेल. 50 कोटीचा जर सेल असेल 50% तर रॉ मटेरियलच पकडून चला. म्हणजे माझे वेंडर आहेत, मला त्यांना पेमेंट करायचं आहे. मग जर 50 कोटीच्या सेलच्या अगेन्स्टमध्ये मला फक्त जर 10 कोटी मिळत असतील, मग बाकीचे एक्सपेन्सेस मी कसे मॅनेज करणार आहे? मग मी परत बॉरोइंग करेन, म्हणजे मी कर्ज काढेन, मला परत त्या कर्जाचा इंटरेस्ट भरायचा आहे. सो दिस इज द कॅल्क्युलेशन. त्याच्यामुळे कंपनीमध्ये एक स्ट्रॉंग, फंडामेंटली स्ट्रॉंग कंपनी ज्यावेळी म्हणतो ना आपण, जी मार्केट लीडर आहे, ती खूप चांगला बिझनेस करते, त्या कंपनीमध्ये कॅश फ्लो चांगला असणं गरजेचं आहे. आणि तो कॅश फ्लो किती असला पाहिजे? मिनिमम 80% कॅश फ्लो असला पाहिजे. पॉझिटिव्ह कॅश फ्लो क्रिएट्स व्हेरी पॉझिटिव्ह इम्पॅक्ट. त्या कंपनीमध्ये कधीही लेऑफ सारखे प्रॉब्लेम येत नाहीत, लोकांचे पेमेंटचे प्रॉब्लेम नाहीत, वेंडर्सना पेमेंट करण्याचा प्रॉब्लेम नाही. इट्स अ कम्प्लिटली विन विन सिच्युएशन. आणि हे कॅश फ्लोचं जे पॉसिबिलिटीज आहेत, हे ज्या कंपन्या आपल्या मार्केटमध्ये लीडर आहेत, ज्यांचा बिझनेस खूप स्ट्रॉंग आहे, ज्यांचे प्रोडक्ट स्पेशलाइज आहेत, अशाच कंपन्या करू शकतात. मग आपण हा कॅश फ्लो कसा चेक करायचा तो एकदा बघता येईल. आणि ज्या कंपन्यांमध्ये खरंच कॅश फ्लो चांगला असतो त्या कंपन्या कर्जांवरती खूप कमी डिपेंडंट असतात. सो आता एशियन पेंट्समध्ये आहोत तर याचाच कॅश फ्लो बघण्याचा प्रयत्न करूयात. मे बी इथेही असेल, पण मला तुम्हाला एक्सेल शीट डाउनलोड करून दाखवायचे. सो सी, मार्च 2023 771 कोटीचा कॅश फ्लो आहे. मला ॲक्च्युली हा तुम्हाला पर्सेंटेजमध्ये दाखवायचा आहे, त्यामुळे मी तुम्हाला वरती घेऊन जातो. आणि इथे बघा, एक्सपोर्ट टू एक्सेल नावाचा एक ऑप्शन आहे. यू जस्ट क्लिक इट देअर. वी विल डाउनलोड दिस शीट. Then once downloaded, just open it. Go to कॅश फ्लो स्टेटमेंट. आणि कॅश फ्लो स्टेटमेंटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला CFO डिवाइड बाय पॅट ॲटलिस्ट 80% असं लिहिलेला ऑप्शन भेटेल. आणि इथे जर तुम्ही सगळ्या शेवटी जाऊन बघाल तर इट इज शोइंग दॅट 95%. व्हॉट इट मीन्स? इट मीन्स दॅट की ह्या कंपनीचा कॅश फ्लो 95% आहे. म्हणजे मी जर 100 कोटीचा सेल करत असेल तर 95 कोटी मला कॅश मिळते, ऑन टाइम मिळते. सो दॅट इज गुड, दॅट इज मॅनेजेबल. सो या पर्स्पेक्टिव्हने आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे. नाउ लेट्स मूव्ह ऑन नेक्स्ट. आय थिंक वी आर गोइंग टू कन्क्लूड दिस व्हिडिओ नाऊ. सो आपण व्हिडिओ कन्क्लूड करण्याआधी गिफ्टबद्दल मी बोललो होतो. सो सगळ्यात पहिलं गिफ्ट आहे जे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं की मी तुम्हाला एक अशा स्टॉक्सची लिस्ट देईन की तितक्याच स्टॉक्समध्ये आपल्याला काम करायचं आहे. मग ती लिस्ट कशी मिळेल तुम्हाला? मी डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक टाकून देईन, तिथे तुम्हाला ही लिस्ट मिळून जाईल. सो दिस लिस्ट कंटेन्स 3 डिफरंट लिस्ट. एक लिस्ट आहे किडीज, मे बी मी त्याला सुपर म्हणतो. दुसरी आहे किडीज गुड आणि किडीज मे बी अजून नावं डिसाइडेड नाही आहेत. सो किडीज सुपर, किडीज गुड अँड किडीज परफेक्ट मे बी. सो एक पहिली लिस्ट आहे ती 50ची आहे, दुसरी 50ची आणि तिसरी जी आहे ती 250 स्टॉक्सची आहे. सो दीज आर द मेजर कंपनीज ज्या या सगळ्या फंडामेंटलचा विचार करून मी अभ्यास करून बनवलेली आहे. तुम्ही सुद्धा त्याचा अभ्यास करायला चालू करा. सो पहिली जी लिस्ट आहे दॅट इज मोर ऑफ लार्ज कॅप प्लस मिड कॅप. सेकंड जी लिस्ट आहे दॅट इज मिड कॅप प्लस स्मॉल कॅप. आणि जी लास्टची लिस्ट आहे दॅट इज ऑल अराउंड 250 स्टॉक्स ज्याच्यामध्ये काम केलं जाऊ शकतं. नाउ दिस 3 डिफरंट लिस्ट विल हॅव 3 डिफरंट टेक्निकल स्ट्रॅटेजीज. म्हणजे त्या तिन्ही लिस्टना वेगवेगळ्या टेक्निकल स्ट्रॅटेजीज ॲप्लिकेबल पडतील. ते आपण टेक्निकल स्ट्रॅटेजीजमध्ये गेल्यानंतर समजून घेऊ. व्हॉट इज द सेकंड गिफ्ट फॉर यू? मी एक बेस्ट बुक तुम्हाला देतोय दॅट इज इन फॉर्म ऑफ PDF. द इंटेलिजंट इन्व्हेस्टर, वन ऑफ द बेस्ट बुक. शेअर मार्केटमध्ये किंवा फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट्समध्ये जे लोक आहेत त्यांना याची कल्पना आहे. हे बुक या पूर्ण सेगमेंटमध्ये गोल्ड स्टँडर्ड असं मानलं जातं.
खूप सिंपल भाषेमध्ये खूप साऱ्या कन्सेप्ट चांगल्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला. ऑब्व्हियसली ही PDF आहे इंग्लिशमध्ये, मी मराठीमध्ये शोधण्याचा प्रयत्न करतोय, पण तुम्हाला जितकं पॉसिबल आहे तितकं हे बुक रीड करण्याचा प्रयत्न करा. येस, सो नाव लेट्स ट्राय टू कन्क्लूड द व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं तर टोटल 3 गोष्टी बघितल्या. वन इज प्लेजिंग पर्सेंटेज, ते 5% पेक्षा जास्त नाही असलं पाहिजे. सेकंड इज पब्लिक होल्डिंग, दॅट शुड नॉट बी ग्रेटर दॅन 30%. 30% जास्त लोक पब्लिकमधून इन्व्हेस्टेड नाही पाहिजेत. एक याच्यामध्ये तुम्ही चेक करू शकता की पब्लिक होल्डिंगमधून इन्स्टिट्यूशनल बायरने जर 10% जास्त बाय केलं असेल एखाद्या कंपनीने, तर त्या केसमध्ये पब्लिक होल्डिंग 30% जास्त कन्सिडर करू शकतो. आणि कॅश फ्लो, कंपनीमध्ये किमान 80% कॅश फ्लो असला पाहिजे. सो दिज आर द 3 मेजर पॉईंट्स जे आपण आज डिस्कस केलेत. प्रोबॅबली फंडामेंटल अनालिसिसचा अपकमिंग व्हिडिओ हा लास्टचा व्हिडिओ असेल आणि तिथे आपण फंडामेंटल अनालिसिस संपवून टेक्निकल अनालिसिसला सुरुवात करू. सो थँक्यू सो मच फॉर कनेक्टिंग टुडे आणि आय होप यू आर एन्जॉईंग दिस जर्नी. आणि तुम्हाला जे काही प्रश्न पडत असतील, तुम्हाला जे काही डाऊट्स येत असतील ते कमेंट बॉक्समधून नक्की कळवा. मला त्याची उत्तरं देण्यासाठी आनंदी आहे. मी वाट बघतोय तुमच्या प्रश्नांची आणि नक्की त्या कमेंट्सवरती, त्या क्वेश्चन्सवरती एखादा जर व्हिडिओ बनवावा लागला तर मी तोही बनवेन. सो थँक्यू सो मच. सी यू सून.